बॅनर थ्रू आम्ही तेच सांगायचा प्रयत्न करतोय की लवकर सुधरा, नाहीतर तुमची वेळ यायला कमी. दिल्लीतील जंतर मंतरच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लागलाय. त्यानंतर आज तुम्ही या पाठीमागे हा बोर्ड पाहू शकता, प्रधान की निकली सवारी अब एथेनॉल का प्रचार करने वाली की बारी. आपण हा जो पोस्टर त्यांनी लावलाय त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. हा पोस्टर तुम्ही लावलाय, काय तुमच्या भावना या संदर्भात? आता जसं प्रधानचं रेझिग्नेशन झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप आभार व्यक्त करतो गव्हर्नमेंटचे की त्यांनी थोडा इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांना रेझिग्नेशन घ्यायला भाग पाडलं. पण लोक जे यंग जनरेशन आहे आणि नॉट ओनली यंग जनरेशन बट पूर्ण जनरेशन जे आहे ते इथेनॉलमध्ये जे पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग करतात त्याच्यामुळे खूप त्यांना प्रॉब्लेम्स होत आहेत गाड्यांचे, नॉट ओनली अस बट लॉट ऑफ पीपल. पण काय होतं, लोक बोलतात पण ते गव्हर्नमेंटच्या कानापर्यंत जात नाही. तर या बॅनर थ्रू आम्ही तेच सांगायचा प्रयत्न करतोय की लवकर सुधरा, नाहीतर तुमची वेळ यायला कमी पडणार नाही. तुमची कार काय विकायला आहे का तुमची? हो, माझे 2 व्हेकल्स आहेत आणि दोन्ही व्हेकल्स मध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत एथेनॉलमुळे. एव्हरेज मिळत नाही, गाडी नीट पळत नाही. 2 वेळा मला माझं जे आपण म्हणतो ना इंटेक मॅनिफोल्ड काढून पूर्ण क्लीन करावं लागलं, तर खूप त्रास झालेला आहे. इथेनॉलच्या संदर्भातही लोकांची नाराजी आहे. आज हे सजग नागरिक होते, आज ते कोणत्याही पक्षाचे नाही आहेत, पण शिवाजी पार्कात ते आलेले आहेत आणि या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा विरोध दर्शवलेला आहे. सरकारने याची वेळीच दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जीएनजीच्या आंदोलनानंतर आता इथेनॉलचे आंदोलन तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. BSN मराठीसाठी मंगेश म्हात्रे, दादर, मुंबई.